मित्रहो नमस्कार. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्रहो, महात्मा फुले यांनी अनेक वर्षांपूर्वी मांडलेले विचार आहेत. एका विद्येचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व किती आहे हे त्या काळात महात्मा फुलेंनी आपल्या विचारातून सांगितलेलं आहे. आताच्या काळात विद्या तर अनेक लोक मिळवतात, खूप मोठी पुस्तकं शिकतात, खूप मोठ्या पदव्या मिळवतात. पण ह्या पदव्या एकीकडे आणि प्रत्यक्ष आयुष्यात वागायचं कसं, आयुष्यात पुढे जायचं असेल तर करावं काय, हे जे काय लाईफ थिंकिंग आहे त्यामध्ये मात्र अनेक लोक मागे पडतात. आता मी तुम्हाला काही प्रवचन द्यायला आलेलं नाही मित्रांनो. मी आजचा व्हिडिओ हा राजकीय व्हिडिओ आहे हे सुरुवातीला सांगतो, आणि हा व्हिडिओ आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल. हे महात्मा फुलेंनी जे काही सांगितले 4 वाक्यामध्ये विद्येचं महत्त्व, ते महत्त्वसुद्धा या शिवसेनेमध्ये उतरताना दिसत नाही. ते याच्यासाठी की आज जे मी तुम्हाला काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला कळेल की शिवसेना नुसत्या शब्दांनी लोकांच्या मनात अंगार फुलायचा, विझलेले निखारे पुन्हा प्रज्वलित व्हायचे. त्याच शिवसेनेमध्ये सध्या सन्नाटा पसरला आहे. कधीतरी भांडणंच फक्त ऐकू येतात, यशाचे ढोल कधी ऐकू येत नाहीत. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की काही काळातच, काही दिवसातच शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव सेनेमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडणार आहे. कारण उद्धव सेनेचे कार्याध्यक्ष म्हणून लवकरच आदित्य ठाकरे त्या पदावर बसलेले आपल्याला दिसणार आहेत. ही गोष्ट काही आजची नाही, गेल्या काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला त्यावेळी मी व्हिडिओ बनवलेले आहेत उद्धव सेनेवर. त्यांच्यामध्ये चाललेली धुसफूस, अंतर्गत धुसफूस, म्हणजे जे कोणाला 4-5 लोक उरलेले आहेत ते सुद्धा भांडत आहेत. आणि लोकांना तत्त्वज्ञान काय सांगतात, तर भाजपने यश मिळवलं तर EVM घोटाळा वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात ते हे मान्य करत नाहीत की आपल्यातली भांडणं, आपल्यातली दुफडी माजलेली, आणि आपण एका ठिकाणी बसून जनावरं हाकण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे ना, तर त्याच्यामुळे आपल्याला पदरी अपयश येतं, हे ते कधी मान्य नाही करीत. तर असो, त्यांच्या अपयशाचा आजचा काही मुद्दा नाही आहे. आजचा मुद्दा आहे शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षपदावर आदित्य ठाकरे बसत आहेत लवकरच. ते का बसत आहेत, ते गोळी गुलाबीनं बसत आहेत की आणि काय त्यांच्या मागे शिस्त आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. उद्धव सेनेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर दुफळी माजलेली आहे. मतमतांतरं, नंतर वैचारिक मतभेद हे सगळीकडे असू शकतात, पण ते एवढे टोकाला गेले की आता शिवसेनेचा म्हणजे उद्धव सेनेचा कार्यकारी अध्यक्षच बदलणार की काय, अशा शंकेपर्यंत अनेक लोक येऊ लागलेत. आणि हा कार्यकारी अध्यक्ष लवकरच तुम्हाला बदललेला दिसणार आहे. त्याच्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. मतभेद हे मोठं कारण आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव कधी ना कधी आता बाजूला व्हावंच लागणार आहे, हा एक विचारसुद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी जी राज्यसभा निवडणूक झाली होती त्यावेळी मी एक व्हिडिओ बनवला होता की उद्धव सेनेमध्ये राहून याच उद्धव सेनेचा, आपल्या पक्षाचा गेम संजय राऊत यांनी कसा वाजवला. विषय त्यावेळेचा असा होता, मी तुम्हाला 2-3 वाक्यात तो सांगतो, कारण त्या विषयानंतरच हा विषय सुरू झाला, कंटिन्यू झाला. त्यामुळे त्या विषयाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. राज्यसभेच्या निवडणुका ज्यावेळी जाहीर झाला, 9 जागांसाठी निवडणुका होत्या, आणि 9 की 7 जागांसाठी 7 जागांसाठी काहीतरी निवडणुका होत्या. त्या 6 जागा भाजपच्या खिशात होत्या, म्हणजे महायुतीच्या खिशात होत्या, आणि एकच जागा महाविकास आघाडीला मिळत होती, जी जागा ते त्यांच्या संख्याबळाच्या आधारावर निवडून आणू शकत होते. तर ह्या जागेवर कोणाचा वर्चस्व असावा किंवा कोण उमेदवार द्यावा याच्याविषयी महाविकास आघाडीतील 3 महत्त्वाच्या घटक पक्षांमध्ये मतमतांतरं होती. काँग्रेसनं सुद्धा तयारी केली होती ही जागा लढवण्यासाठी.
उद्धव सेनेनं म्हणजे उद्धव सेनेचे आदित्य ठाकरे आहेत युवराज, त्यांनी प्रियांका चतुर्वेदी यांचं नाव पुढे केलं होतं. या प्रियांकाच्या नावावर आदित्य ठाकरे खूप दिवस अडवून बसले होते. त्याच्यातच संजय राऊत यांनी मीडियासमोर एक बॉम्बच फोडला. तो असा तसा नाही, एकदम अणुबॉम्ब निघाला. त्यांनी तसं सांगून दिलं की शरद पवार जर उभे राहणार असतील महाविकास आघाडीतर्फे तर उद्धव सेना त्यांना कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा देईल. आता शिवसेनेचे प्रवक्तेच ते बोललेलं खोटं कसं ठरणार? मग त्यांच्यासमोर कार्यकारी अध्यक्षांचं काय आलं स्थान? त्यामुळे इतरांना आपल्यातले वाद विकोपाला जाऊ नयेत किंवा वाद लोकांसमोर येऊ नयेत याच्यासाठी गप्प बसून त्या शरद पवारांना पाठिंबा द्यायला लागला. आणि इथेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. उद्धव ठाकरेंना सुद्धा शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा द्यावा लागला. आता त्यांची गंमत अशी झाली उद्धव ठाकरेंची की काही सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही. कारण उद्धव ठाकरेंना ही जागा लढवायची होती, त्यांचा पक्षाचा उमेदवार द्यायचा होता. कोण हा नंतरचा विषय होता, पण त्यांना या जागेवर आपला उमेदवार द्यायचा होता. पण ह्या संजय राऊतांनी अगोदरच नाव आपली भूमिका मांडल्यामुळे बरं त्याच्यातच भाजपने असं खेळी खेळली की जर शरद पवार उभे राहिले राज्यसभेसाठी तर आम्ही पाठिंबा देऊ, म्हणजे आम्ही आपला उमेदवार देणार नाही महायुतीचा. पण जर शरद पवार सोडून अन्य कोण राहणार असेल तर आम्ही आमचा उमेदवार देऊ. म्हणजे एक जागा महाविकास आघाडी त्यांच्या संख्याबळाच्या जोरावर जिंकू शकत होती राज्यसभेची. ओके, पण अलीकडचा अनुभव असा आहे, तो पण अनुभव मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल की बा महायुतीच्या बाजूने असं कसं म्हणता तुम्ही, संख्याबळचा महाविकास आघाडीचा आहे. तर महायुतीचे लोक जे आहेत ते फोडाफोडीचं राजकारण अगदी आरामात खेळतात. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीकडे बहुमत होतं आहे, बरोबर. तरीसुद्धा राज्यसभेच्या जागाच्या ज्या निवडणुका झाला त्यावेळी धनंजय महाडिक नावाच्या एका ज्येष्ठ नेत्याला भाजपने उमेदवारी दिली. त्यावेळी संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसतानासुद्धा धनंजय महाडिक यांचा ते गेम करू इच्छितात. त्यांनी ऑलरेडी त्यांचा गेम केला आहे त्यांना उमेदवारी देऊन वगैरे वगैरे. त्याच्यावर भाजपतर्फे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. आणि ज्यावेळी राज्यसभेचे निकाल जाहीर झाले त्यावेळी धनंजय महाडिक निवडून आले आणि उद्धव सेनेचा उमेदवार पडला. इतका तोंडघशी पडला की संजय राऊत त्यानंतर बोलायचेच बंद झाले होते काही दिवस. इतका तोंडघशी उमेदवार त्यांचाच पडला. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण, अल्पमतात असलेलं भाजपचं सरकार असेल किंवा काय असेल, फोडाफोडीचं राजकारण भाजप आता लिलिया करतं आणि ते शिकलेलं आहे. त्यामुळे भीती अशी होती की आपल्यातले काही जर आमदार फोडले भाजपने आणि 7वा उमेदवारसुद्धा जो आपल्या नशिबात आहे तो सुद्धा त्यांनी हिरावून घेतला तर. म्हणून शेवटी उद्धव सेनेनं विचार असा केला की भाजपचा 7वा उमेदवार आपले आमदार फोडून निवडून जाण्यापेक्षा आपल्या महाविकास आघाडीतला कोणी का जाईना असा त्यांनी विचार केला आणि मग शेवटी नकळतपणे शरद पवारांना पाठिंबा दिला. हे यामागचं राजकारण होतं. पण त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये खूप मोठी वादाची ठिणगी पडली. आदित्य ठाकरे यांनी एका बैठकीमध्ये संजय राऊत यांच्याशी जोरदार वादावादी केल्याचं सुद्धा ऐकायला मिळतं आहे, पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. हे खूप दिवसापूर्वीची घटना आहे. आदित्य ठाकरेंनी या घटना खोडून काढण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये काही जोर नव्हता. संजय राऊतने मात्र ह्या घटना खोट्या आहेत वगैरे वगैरे असं, मी हाडाचा शिवसैनिक आहे वगैरे वगैरे असं म्हणून ते प्रकरण, वादळ जे त्यांच्या अंगावर आलं होतं ते परतवून लावलं. आता विषय असा आहे की नेमकी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये ठिणगी कसली पडली. तर आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांच्यासाठी खूप मोठा जोर लावला होता. आता या प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून उद्धव सेनेमध्ये आल्या त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली. त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या आणि राज्यसभेमध्ये ठीक आहे उद्धव सेनेची बाजू मांडू लागल्या. त्या उच्च शिक्षित असल्यामुळे इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होतं. तर उद्धव सेनेचा एक चांगला चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहायला जाऊ लागलं. आता याच प्रियांका चतुर्वेदी उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज झाल्या. आता अलीकडच्या काळात तुम्ही बघत असाल की त्या अलीकडे नरेंद्र मोदींची स्तुती करू लागल्या. हे ज्या गोष्टी आहेत त्या आदित्य ठाकरे यांच्या जिव्हाळ्याला लागतात. आपण मातोश्रीचे वारसदार आहोत
अशी असतानासुद्धा आपल्या मताला पक्षामध्ये काडीची किंमत नसावी, असा एक विचार आदित्य ठाकरे यांच्या मनामध्ये आला, जो त्यांचं जे हे आहे म्हणतात ते काय म्हणतात ते वज्रमूठ, तो अधिक बळकट करू लागला. त्यांचं म्हणणं असं होतं की उद्धव ठाकरेनं आपल्या मताला किंमत द्यायला हवी, म्हणजे त्यांच्या मुलाच्या मताला किंमत द्यायला हवी, की त्या संजय राऊत हे कोण? आपल्या सामना पेपरचे एक संपादक आहेत, ते पण प्रमुख संपादक नव्हे, मुख्य संपादक नव्हे, संपादक आहेत नुसते. त्यांना आपण सगळ्या गोष्टी राजकारणात आणलं, त्यांना राजकारण शिकवलं, त्यांना खासदार केले, म्हणजे आपल्यापेक्षा ते मोठे नाहीत ना, अशी ही आदित्य ठाकरेंची भूमिका होती. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचं ऐकून सगळ्या ज्या गोष्टी करतात त्याला आदित्य ठाकरेंचा आक्षेप आहे. जे काय करायचं ते आपण दोघा पितापुत्रांनी बसून ठरवलं पाहिजे आणि केलं पाहिजे. संजय राऊत सांगणार आणि आपण ऐकणार. नेमकं मातोश्रीचे मालक कोण आहेत किंवा शिवसेनेचे, उद्धव सेनेचे मालक कोण आहेत, ही आदित्य ठाकरेंची भूमिका आहे. म्हणजे बोलण्याचा मतितार्थ आहे. ते ह्या भाषेत बोलले नाहीत, मी तुम्हाला सांगतो. ते ह्या भाषेत काय उद्धव ठाकरेंशी बोलले नसतील, पण मी त्याचा मतितार्थ सांगितला की त्यांच्या भूमिकेचा आणि त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ काय आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टीमुळेच आता गंमत अशी झाली की आदित्य ठाकरे हे लवकरच कार्याध्यक्षपदावर बसण्याच्या तयारीत आहेत. ते याच्यासाठी की उद्धव ठाकरे यांच्या साधेपणाचा फायदा उठवून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न जे त्यांच्याच पक्षात मुद्दामून राहून करतायत, त्यांना आदित्य ठाकरे यांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, आणि हे लोक जात पण नाहीत कुठे, आपल्या त्या सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, ते कुठे जाती नाहीत. ते त्यांच्या पक्षातच पक्षाचा वाटोळा करायला बसलेत की काय, असा प्रश्न पडतो. कारण ते जात नाहीत आणि उलट सांगतात की आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक आहोत, आम्ही अखंडपणे शिवसेनेत राहणार. शिवसेनेत राहा, पण शिवसेना वाढवायसाठी राहा, शिवसेना संपवण्यासाठी राहू नका, हा खरा विषय आहे. तर मित्रांनो, आता हे उद्धव ठाकरेंचं जर बघायला गेलं तर त्यांचा इतिहासही असाच आहे आदित्य ठाकरेंसारखा. त्यांनी अक्षरशः बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेतली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राज ठाकरे त्यांच्या एका भाषणात असे म्हणाले होते, अगोदरच्या ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे नुकतेच गेले होते आणि ह्यांच्यातलं वैर काय संपलं नव्हतं त्यावेळी, तर त्यावेळी राज ठाकरे म्हटले होते की या माणसानं बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये एवढे हाल केले की त्यांना साधंसं अन्न दिलं जायचं, साधंसं अन्न. एकदा तर 26 जूनला बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना 26 जूनला मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता आणि सगळीकडे पाणी भरले होते. मुंबई अक्षरशः तुंबून गेली होती. त्यावेळी हे उद्धव ठाकरे स्वतःच्या फॅमिलीला घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेले होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर गडी माणसं आणि जे कोणी असतील मातोश्रीचे कर्मचारी, त्यांच्या भरोसे बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी सोडून दिलं होतं. ज्यावेळी मला वाटलं, म्हणजे हे राज ठाकरे बोलत आहेत, ज्यावेळी मला वाटलं की बाळासाहेब ठाकरे यांचे खूप हाल होत आहेत, त्यावेळी त्यांना चिकनचा सूप आवडायचा, मटणाचा सूप आवडायचा, असं ते मी त्यांना घेऊन जायचो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता राज ठाकरे बोललेत म्हणून हे असं सगळं खरं असेल असं म्हणण्याची काही गरज नाही, कारण राजकीय व्यक्ती आहे शेवटी. पण एवढं तर खरं आहे की बाळासाहेब ठाकरेंना एकटं मातोश्रीवर सोडून, गडी माणसांच्या हवाले सोडून स्वतः उद्धव ठाकरे पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या फॅमिलीसह राहायला गेले. हा इतिहास आहे मित्रांनो. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यांनी शिवसेना हिरावून घेतली बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून, त्यामुळे पक्षात दुखळी माजल्या वगैरे वगैरे, आणि मग शेवटी वार्धक्याच्या काळात बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्याशिवाय त्यांचं बोलणं ऐकण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता वगैरे वगैरे. ह्या सगळ्या त्यांच्या चार भिंतीतल्या गोष्टी आहेत. पण जे उद्धव ठाकरे हे चारचौघात करू शकतात, सगळ्यांना लक्षात येईल असं वागू शकतात, तेच उद्धव ठाकरे चार भिंतीच्या आत काय काय करू शकत असतील याची आपण कल्पनाच करू शकतो. आणि ते कल्पनातीत वाटणाऱ्या गोष्टी नाही आहेत, ह्या गोष्टी खऱ्या असू शकतात, लिंक लावायला गेलो तर आपण. तर मित्रांनो, कसं आहे, तीच गोष्ट आता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत करताय. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीच्या वारंवार असणाऱ्या तक्रारी, त्यांची खालावत असलेली तब्येत, हे सर्व पाहता उद्धव ठाकरेंना एकीकडे या पक्षाचा ताण झेपणं हे सध्या कठीण वाटतं आहे. त्यांचा पक्षाचा ताण, पक्षाच्या नव्यानं बांधणी, आता त्यातले आदित्य ठाकरे काय करतील, त्यांचं नेतृत्व गुण किती आहे, त्यावेळी त्यांचा ते नेतृत्वावर बसल्यानंतर कळेल त्यांचे नेतृत्व गुण किती आहेत, ते पक्षाची बांधणी करू शकतात का वगैरे वगैरे. त्यांच्या नेतृत्वाची सुरुवात जेव्हा होईल त्यावेळी ते कसोटीला उतरतील की नाही हे ठरवता येईल. पण सध्या तरी कार्याध्यक्षपदावर
आदित्य ठाकरे लवकरच तुम्हाला बसलेले दिसणार आहेत. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आणि महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदावर बसल्यानंतर उद्धव सेनेला परत ते उभारी आणू शकतात का? याविषयी तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.